दख्खनचा राजा ज्योतिबा देवाची आज मंगळवारी चैत्र पौर्णिमा यात्रा होतीये। यासाठी ज्योतिबा डोंगरावर कालपासूनच तब्बल 5 लाखांहून अधिक भाविक दाखल झालेत। चांगभलच्या गजरात आणि गुलालाची मुक्त उधळण करत मानाच्या सासनकाठ्या मोठ्या प्रमाणात दाखल होत आहेत। 3 दिवस चालणाऱ्या चैत्र यात्रेचा आजचा मुख्य दिवस असून ज्योतिबा मंदिरात पहाटे 3 पासून धार्मिक विधी सोहळ्यास प्रारंभ झालाय। पहाटे 5 वाजता महाभिषेक महापूजा तर 10 वाजता धूपारती सोहळा पार पडला। 3 दिवसांच्या यात्रेतील मुख्य दिवस आज मंगळवार मानाच्या सासनकाठ्या ज्योतिबावर दाखल झाल्या असून चांगभलच्या गजरानं अवघा डोंगर दुमदुमून गेला आहे। पहिला मान निनाम पाडळी जिल्हा सातारा या सासनकाठीचा असतो। आज ज्योतिबाच्या नावानं चांगभल या गजरात ज्योतिबाची यात्रा पार पडतीये। यावेळी मंदिरातील पुजाऱ्यांनी माध्यमांशी संवाद साधला। शासकीय पूजा पहाटे 5:30 वाजता झालेली आहे आणि आता जिल्हाधिकाऱ्यांच्या तर्फे 12:30 ला यात्रेचं सासनकाठ्या यमादेवीला सुटणार आहेत आणि पहाटेपासून उत्सव चालू आहे। मला की 18 भाविक दर्शनासाठी आलेले आहे। सासनकाठी परत भक्त लोकांचे दर्शन आहे, लहान मुलं पण आहे त्या गर्दीमध्ये। लहान मुलांचं दर्शनही झालेलं आहे। पोलीस प्रशासन चांगला प्रशासन सहकार्य केलेला आहे। 551 आहेत, 551। यामुळे यात्रा सुरक्षित पार पाडण्यासाठी जिल्हा प्रशासन, पोलीस प्रशासन आणि पश्चिम महाराष्ट्र देवस्थान समितीनं जय्यत तयारी केली आहे। ठिकठिकाणी पोलीस तसेच सीसीटीव्ही कॅमेरा आणि ड्रोनद्वारे गर्दीवर नजर ठेवण्यात येत असून डोंगरावर ये-जा करण्यासाठी अनेक वाहतूक मार्गात बदल करण्यात आलेत। तर यात्रा काळात येणाऱ्या भाविकांसाठी सामाजिक सेवा आणि संस्थांच्या वतीनं ठिकठिकाणी मोफत अन्नछत्रांचं आयोजन करण्यात आलं असून एसटी महामंडळाच्या वतीनं 24 तास बस सेवा सुरू ठेवण्यात आली आहे।